नमस्कार. माय महाराष्ट्रीयन किचनमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत. तर आज आपण बनवूया छान अशी क्रीमी मलाई कुल्फी. कुल्फी बनवण्यासाठी फुल क्रीम दूध घ्यायचे आहे. तर मी इथे 1 लिटर फुल क्रीम दूध घेतले आहे. त्यातले 1 वाटी दूध मी वेगळे काढून ठेवले आहे. हे थंड दूध मी येथे घेतले आहे. उरलेले 1 लिटर दूध मी एका पॅनमध्ये गरम करायला ठेवले आहे. दूध ओतू जाऊ नये किंवा हलवायला सोपे जावे म्हणून मी येथे मोठा पॅन घेतला आहे. आता हे 1 लिटर दूध मी पॅनमध्ये ओतून घेतले आहे. या दुधाला आपल्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे. गॅसची फ्लेम मोठी ठेवली आहे आणि सारखे आपल्याला हे ढवळत राहायचे आहे. मोठा पॅन घेतल्यामुळे हे चांगले हलवता येते. हे दूध आता आपल्याला खाली लागू द्यायचे नाहीये. दुधाला उकळी येते तोपर्यंत आपण हे बाजूला काढून ठेवलेले दुधामध्ये 1 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर घालूया. अर्धी वाटी मिल्क पावडर घालू आणि हे चांगले मिक्स करून घेऊ. याच्यामध्ये गुठळ्या राहू द्यायच्या नाहीये. गरम दुधामध्ये याच्या गुठळ्या होतात म्हणून थंड दुधामध्येच आपल्याला हे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. आता मिल्क पावडर आणि कॉर्नफ्लोअर दुधामध्ये छान मिक्स झाली आहे आणि त्याची अशी छानशी पेस्ट तयार झाली आहे. हे आता आपण बाजूला ठेवून देऊ. परत आता आपण गॅसवर ठेवलेल्या दुधाकडे पाहूया. दुधाला आता चांगली उकळी येऊ द्यायची आहे. याच्यामध्येच आता घालूया 5 ते 6 केशरच्या काड्या. केशरच्या काड्या घातल्यामुळे याला कलर चांगला येतो आणि स्वादही चांगला येतो. दुधाला आता चांगली उकळी आलेली आहे. उकळी आल्यानंतर याच्यामध्ये घालायची आहे थंड दुधामध्ये मिक्स करून ठेवलेली मिल्क पावडर आणि कॉर्नफ्लोअरची पेस्ट. आता बरोबर 12 मिनिट झालेली आहेत आणि 12 मिनिटांनंतर आपण याच्यामध्ये ही पेस्ट मिक्स केली आहे. हे आता चांगले ढवळून घ्यायचे आहे. एकसारखे ढवळत राहायचे आहे, नाहीतर ते खाली लागू शकते. आता इथे 1 वाटी खवा घेतला आहे. वजनी म्हणाल तर तो 100 ग्रॅम एवढा खवा घेतला आहे. आता हा खवा या उकळलेल्या दुधामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. खवासुद्धा दुधामध्ये अगदी चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. तो दुधामध्ये अगदी एकजीव होईपर्यंत आपल्याला ढवळत राहायचा आहे. खवा चांगला मिक्स झाला की दुधामध्ये तो अगदी विरघळून जातो. दूध आता चांगले घट्ट व्हायला लागले आहे. या स्टेजला याच्यामध्ये घालूया अर्धा टीस्पून वेलची पावडर. वेलची पावडर सुद्धा चांगली मिक्स करून घ्यायची आहे, नाहीतर त्याच्या गाठी गाठी तयार होतात. वेलची पावडर याच्यामध्ये अगदी चांगली मिक्स झाली आहे आणि तुम्ही पाहू शकता दूधही खूप घट्ट व्हायला सुरुवात झाली आहे. मिल्क पावडर आणि कॉर्नफ्लोअरमुळे दुधाला एक प्रकारचा घट्टपणा येतो. आता हे तसेच झाले आहे. अगदी आवश्यक तेवढे घट्ट झाले. यामध्ये घालूया अर्धी वाटी साखर, म्हणजे साधारण 5 टेबलस्पून साखर याच्यामध्ये घालायची आहे. कुल्फी जर तुम्हाला आणखीन गोड हवी असेल तर तुम्ही साखरेचे प्रमाण याच्यामध्ये वाढवू शकता. पॅनच्या कडेला लागलेले कडक अशी साय किंवा कडक असे दूध याच्यामध्ये निपटून घालायचे आहे. त्यामुळेही दुधाला घट्टपणा यायला मदत होते. साखर आता विरघळली आहे. दुधालाही छान असा क्रीमी कलर आलेला आहे. दूधही आता भरपूर घट्ट झाले आहे. स्पॅच्युलावर दूध घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता किती घट्ट झाले आहे. दूध थंड झाल्यानंतर ते आणखीन दाट होते. आता मी गॅस बंद करते आणि हे दूध थंड होऊ देते. दूध थंड झाल्यानंतरच आपल्याला कुल्फी मोल्डमध्ये हे दूध भरायचे आहे. आता इथे ॲल्युमिनियमचे हे कुल्फीचे मोल्ड घेतले आहेत. हे एकूण 6 कुल्फीचे मोल्ड मी येथे घेतले आहेत. ॲल्युमिनियम मोल्डमध्ये कुल्फी पटकन सेट होते, म्हणून शक्य असेल तर ॲल्युमिनियमचेच मोल्ड वापरावे. तर आता दूध थंड झाले आहे. ते या मोल्डमध्ये आपण भरून घेऊया. मोल्ड आपल्याला अगदी सावकाश भरायचे आहे, नाहीतर खूप घाई केली तर हे दूध मोल्डच्या बाहेर जाऊ शकते. तर आता मी इथे पहिला मोल्ड भरून घेत आहे. हे पहा, मी जवळजवळ पाऊण मोल्ड इथे भरून घेतलं आहे. यासाठी मी एक पातेलं घेतले आहे. पातेल्यामध्ये हे मोल्ड ठेवल्यानंतर हलू नयेत म्हणून मी इथे पातेल्याचा वापर केलेला आहे. आता आपण दुसरा मोल्डही भरून घेऊया.
तुम्ही पाहू शकता दूध थंड झाल्यानंतर आणखीन घट्ट झाले आहे. आता हा दुसरा मोल्डही आपला भरून झालेला आहे. असेच मी हे सर्व मोल्ड भरून घेणार आहे. आता 6 मोल्ड इथे भरून झालेले आहेत आणि तरीसुद्धा दूध शिल्लक आहे. म्हणून आता हे उरलेले दूध मी पेपर ग्लासमध्ये भरत आहे. पेपर ग्लासमध्ये सुद्धा कुल्फी अतिशय सुंदर होते. पेपर ग्लासमधली कुल्फी काढायला अगदी सोपी जाते, म्हणून पेपर ग्लासचा वापरसुद्धा कुल्फी करण्यासाठी जरूर करावा. उरलेले सर्व दूध मी आता पेपर ग्लासमध्ये भरून घेत आहे. तर आता तुम्ही पाहू शकता इथे 6 पेपर ग्लास भरून घेतले आहेत आणि हे 6 ॲल्युमिनियमच्या मोल्डमध्ये ही कुल्फीचे बॅटर भरून घेतले आहे. याच्यामध्ये आता आपण स्टिक घालून घेऊयात. ह्या सर्व स्टिक शक्यतो उभ्या ठेवायच्या आहेत. जर दूध घट्ट असेल तर ह्या छान उभ्या राहतात. दूध जर पातळ झाले तर मात्र या स्टिक थोडेसे तिरप्या होऊ शकतात. पेपर ग्लासची उंची कमी असल्यामुळे या स्टिक तिरप्या होत आहेत. आता सर्व पेपर ग्लास आणि ॲल्युमिनियम मोल्डमध्ये स्टिक भरून झाले आहेत. 1 लिटर दुधामध्ये येथे 6 पेपर ग्लास आणि 6 ॲल्युमिनियमचे मोल्ड एवढी कुल्फी तयार झालेली आहे. ही कुल्फी आता आपल्याला डीप फ्रीजरमध्ये ठेवायची आहे. डीप फ्रीजरचे टेम्परेचर सर्वात हायेस्ट ठेवायचे आहे, म्हणजे 6 डिग्री एवढे टेम्परेचर ठेवायचे आहे. आता हे आईस्क्रीम मी रात्री केले आहे, म्हणजे 12 तासामध्ये पूर्णपणे तयार होईल. तुम्ही पाहू शकता कुल्फी अतिशय मस्त झालेली आहे. कुल्फी आता आपण डिमोल्ड करून घेऊ. प्रथम आता ॲल्युमिनियम मोल्डमधली कुल्फी डिमोल्ड करू. तर हे पाण्यामध्ये मी आता बुडवून घेत आहे. त्यानंतर हाताने थोडेसे चोळून घेणार आहे, म्हणजे आपल्या हाताच्या उष्णतेने हे कुल्फी पटकन बाहेर येते. बघा किती सुंदर झालेली आहे. अगदी क्रीमी झालेली आहे. छान अशी कुल्फी येथे तयार झालेली आहे. ही कुल्फी पाहिल्यानंतर आपण आपल्या लहानपणीची कुल्फी खाल्लेली आहे ठेल्यावरची, त्याची आठवण झाल्याशिवाय राहत नाही आहे. अतिशय सुंदर अशी कुल्फी तयार झालेली आहे. आता आपण पेपर ग्लासमधली कुल्फी डिमोल्ड करून घेऊया. ही कुल्फीसुद्धा अगदी याच पद्धतीने बाहेर काढायची आहे. बघा किती सुंदर झालेली आहे ती. या कुल्फीची टेस्टही अगदीच छान लागते. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की एकदा ट्राय करून पहा. आपल्याला जर इथपर्यंत आपण रेसिपी पाहिली असेल तर एक लाईकही करा आणि अद्याप माझा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला तर मुळीच विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत ही रेसिपी करून पहा. आपले अभिप्राय कॉमेंट्स बॉक्समध्ये जरूर कळवा. रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.